पडद्याचे जर म्हणाल आणि एक तर रक्तवाहिन्याचे हे जे रक्तवाहिन्या आणि जो आहे ते शरीरात पूर्ण शरीरभर पसरलेले आहेत। एक तर मेंदूमध्ये पण आहे, पूर्ण शरीरामध्ये आहे, पण याचा महत्त्वाचा जो विषय आपला जो आजचा आहे तो रक्तवाहिन्याचा आणि डोळ्याचा आहे। आणि याला रक्तवाहिन्याला नसा म्हणूया आपण सर्वसाधारण भाषेमध्ये। त्यात प्रामुख्याने एक 4-5 जे आजार आहेत ते फार दिसत आहेत सध्या। त्याच्या डोळ्याचं जे व्हिजन आहे किंवा दृष्टी आहे ती रेटिनावर पडल्याच्या नंतर ते घेऊन जाण्याचं काम हे मेंदूकड या रक्तवाहिन्याचं असतं। आणि पडदा जो बनलेला आहे तो असंख्य रक्तवाहिन्यापासून बनलेला आहे। तर ह्या दोन गोष्टी रक्तवाहिन्या आणि ऑप्टिक नर्व्स हा आजचा विषय आहे आपला। आणि याच्या संदर्भातले जे आजार आहेत ते हे आजार एकदा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात गेले तर कायम स्वरूपाचं अंधत्व येतं। ह्याच्या विषयातून आपल्याला सांगायचं तर पहिले नसांना जे आहे आणि पडद्याला सूज यायला लागते। सूज ही बरेच कारण असू शकतात, ते आपण पुढे बघूया। सूज आल्याच्या नंतर तिथे त्या रक्तवाहिन्यामध्ये जे एक प्रकारच्या गाठी किंवा एक प्रकारचं सूज येऊन आतमध्ये रक्त लीक होणे, त्याला रेटायनल ब्लिडिंग म्हणूया किंवा ऑप्टिक न्यूरायटिस म्हणूया। सूज आल्याच्या नंतर तिथे ब्लिडिंग झाल्याच्या नंतर तिथे जी इमेज दृष्टी पटलावर पडते ती पडल्याच्या नंतर ते मेंदूकड जे कार्य आहे ते होत नाही। आणि नंतर आता याला सर्वसाधारण देहबोली भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर त्याच्या 4-5 असे आजाराचे नाव आहेत। रक्तवाहिन्या बंद होणे किंवा रक्तवाहिन्या सुजणे किंवा तिथे रक्तस्राव होणे किंवा ती रक्तवाहिन्याची झीज होणे किंवा तिथे जो पडदा जो आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं झीज होऊन ब्लिडिंग होणे, त्याला रेटायनल ब्लिडिंग असं म्हणतो आम्ही। हे असे 5-7 आजार आहेत ते प्रामुख्याने आता सध्या व्यवहारात